शेतकरी वर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र महाबळेश्वर आणि आपल्या वॉटरशेड संस्थेचे पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. आणि थोडक्यात तिथं बोलायचं म्हणजे असं आहे की आपल्यासाठी एक संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. की आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. आता साधारणतः 1 महिन्यापूर्वी आपल्याला वॉटरशेड संस्थेच्या माध्यमातून मोशी या ठिकाणी कृषी प्रदर्शनात ज्यावेळेस आपल्याला संधी उपलब्ध करून दिली, त्या ठिकाणी आपले बरेच शेतकरी जाऊन आले. त्या ठिकाणी मी स्वतःसुद्धा गेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही पूर्ण फिरल्यानंतर आम्ही फिरून 3 वेळा पुढे गावचे सरपंच शांताराम सावंत असेल, मी स्वतः असेल, आम्ही माती या ठिकाणी गेलो जिथं माती परीक्षणाचा एक विभाग होता. आणि सतत नांगरट केलेली शेती आणि बिगर नांगरट केलेली शेती अशा ज्या 2 माती ठेवल्या त्या आम्ही 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी फिरून गेल्यानंतर आम्हाला समोरून त्यांनी थांबवलं आणि म्हटलं की आम्ही तुम्हाला पाहिले की तुम्ही 3 ते 4 वेळा इथं आला, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये काहीतरी आले. त्यावेळेस आम्ही सरपंचांनी आम्ही असं त्यांना विचारलं की बाबा आम्ही बटाटे ही लागवड करतो, तर आम्ही त्याच्यासाठी सतत नांगरट करतो, म्हणजे नांगरट केल्याच्या नंतरच बटाटे हा पीक घेतो. तर ते बोलले हे तुमचं चुकीचं आहे. आम्हाला त्यांनी तिथं पलटी काढली. ते म्हटलं तुम्ही प्रयोग करा, तुम्ही नांगरट पहिल्यांदा केल्याच्या नंतर तुम्ही सतत 10 वर्षे, मी स्वतः सांगितलं म्हणजे मला 10 वर्ष झाली मी बटाटा पिकवतो, माझं हे 10वं वर्ष आहे, मी 10 वर्ष झाली नांगरट केली. तर ते बोलले तुम्ही यावेळेस नांगरट करू नका. आता मला इथं बोलण्याचा उद्देश हाच आहे की मला मॅडमने हे सांगायचे की आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट पाहायला जातो, आपल्याला ती कुणाच्या तरी माध्यमातून मिळते, तर आपण त्याचं ऋण व्यक्त केलं पाहिजे, आपण त्याचा आभार व्यक्त केलं पाहिजे की आपल्याला ती संधी उपलब्ध होते. तर त्याच्यातून आपण काय घेतलं पाहिजे. तर आम्ही त्या ठिकाणी त्या सरपंचांनी आम्ही असं ठरवलं की आपण प्रयोग करायला काय हरकत 1 वर्ष किंवा नांगरट न करता ते हे करायचं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कमीत कमी 3 वर्षे ते पीक नांगरट न करता घ्या, तुम्हाला थोडासा त्रास होईल, तुम्हाला तण काढावं लागेल, त्याच्यात तण उत्पादन जास्त होईल. तर असं म्हणजे आम्हाला हे तसं आज इथं आल्याच्या नंतर मॅडमने आपल्याला असं विचारलं की तुम्ही इथून काय घेऊन जाणार, तुम्हाला इथं काय मिळालं. तर आम्हाला इथं मग फ्लॅटवरती बोलता जो आपल्या स्टुडंट्सनी माहिती दिली की आम्ही जरी विद्यार्थी असतो पण आमच्यापेक्षा तुम्हाला शेतकऱ्यांना ज्ञान जास्त आहे, कारण की तुम्ही रोज त्यात आहात. आणि हे खरं आहे की आपल्याकडे ज्ञान आहे पण आपण त्याचा उपयोग करत नाही. तर आता मी इथं मला मॅडम हे नमूद करायचे की मी स्वतः ठरवलेलं आहे की यावेळेस मी माझी बटाट्याची शेती मी नांगरणार नाही किंवा मी सोयाबीन पीक घेतो, मी ती शेती नांगरणार नाही. पाहूया आपण काय होते 2 ते 3 वर्षे बिना नांगरट करून आपल्याला काय फरक पडतो, काय जाणवतं ते. त्याच्यानंतर असा प्रयोग आपण काहीतरी घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. आता इथं येऊन आपण पाहिलं बघा, आता शेतीला जोड म्हणून जो काय आपल्याला इथं शेळी व्यवसायाचे हे दाखवले किंवा आपल्याला कोंबडी पालनचे दाखवले, तर त्याच्यातनं हाच उद्देश आहे की आपल्याकडे त्या वस्तू आहेत, शेळी आहे, कोंबडी आहे. पण यांनी जसं आपल्याला सांगितलं की आपल्याकडं 60 अंडी मिळतात वर्षाकाठी, इकडे 200च्या घरात मिळतात, म्हणजे आपल्याला 3 पट अंडी उत्पादन आहे. तर याच्याकडं आपण जर वळलं, थोडंसं बदल केला, जसे आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध धंदा केला किंवा करत आहोत, त्याच्यापेक्षा हे थोडं कमी कष्टाचं जर असेल तर याच्या थोडंसं आपण लक्ष घातलं तर हे आपल्या फायद्याचं आहे. आणि मॅडम आम्ही इथून जातो एक आम्ही तरुण शेतकरी आहोत. आज माझ्यासारखा शेतकरी समजा हे समोर बसले तरुण शेतकरी आहे. आणि हे आता हे जे बोलले आमचे मोरे, हे वस्तुस्थिती, हे मुंबईला आले, आम्ही मुंबईला आलेलो. तर आज ही वास्तविकता आहे की आमच्याकडं आता ताई बोलल्याप्रमाणे पाणी आहे, पाणी वाहून जाते. आमची डोंगराळ भाग आहे, आमची साठवायचं म्हटलं तरी साठवू शकत नाही. आमच्याकडं जमिनीचं सपाटीकरण नाही आहे. आमची गुंठावारी शेती, म्हणजे 4 गुंठा 5 गुंठाचं क्षेत्र चढ उतारवा, त्याच्यामुळं असा सुपीक सपाट भाग नाही आहे. एक आमची अडचण आहे. नैसर्गिक आमच्याकडे अडचण आहे, दऱ्या खोऱ्या डोंगराचा तो भाग आहे.